नमस्कार मित्रांनो, मी आर्किटेक्ट विवेक रसाळ आणि आपल्या कंप्लीट वास्तुशास्त्रच्या 8व्या भागामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बाथरूम आणि टॉयलेटची वास्तू बघणार आहोत. तर ही का महत्त्वाची आहे? कारण बाथरूम आणि टॉयलेट म्हणजे आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाण्याचा हा एक मार्ग आहे, एक ठिकाण आहे. जर ही वास्तू आपली योग्य असल्यास आपले आरोग्य चांगले राहते, मानसिक शांतता पण व्यवस्थित राहते, आर्थिक नुकसान पण आपले टळते. तीच जर आपली वास्तू चुकीची असल्यास सतत आजार, पैशाची चणचण आणि घरात ताणतणाव व वाद पाहायला मिळतात. टॉयलेटसाठी जी सर्वोत्तम दिशा आहे, ज्याला आपण WC म्हणतो किंवा जर कॉमन असेल तर ती दिशा आपल्याला सर्वात महत्त्वाची आहे, ती म्हणजे नॉर्थ वेस्ट सर्वात योग्य आहे. पश्चिम आणि दक्षिण ह्या सुद्धा चालतात, जर तुमच्याकडे जर नॉर्थ वेस्टला पर्याय नसेल तर. अवॉइड कोणते करायचे आहेत? की जी ईशान्य कोपरा आहे तिथे अजिबात टॉयलेट देऊ नये. दक्षिण पश्चिम घराचा मध्यभाग जिथे ब्रह्मस्थान असते तिथे सुद्धा अजिबात टॉयलेट द्यायचं नाही. इवन ब्रह्मस्थानात कोणतंही आपल्याला टॉयलेट म्हणा किंवा बेडरूम, किचन ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. ब्रह्मस्थान घरातलं हे मोकळं ठेवायचं आहे आणि किचन किंवा पूजा रूम असते त्याच्याजवळसुद्धा आपल्याला टॉयलेट द्यायचं नाही आहे, तिथे टाळायचं आहे. आता मागाशी झाली ती टॉयलेटची, ही आहे ती बाथरूमची दिशा. तर बाथरूमची दिशा ही आपल्याला ईस्ट, नॉर्थ आणि नॉर्थ वेस्टला चालते. तर बाथरूम आणि WC वेगवेगळे असतील तर फारच चांगलं. इंडिव्हिज्युअल बंगला जर तुम्ही डिझाईन करत असाल तर दोन्ही सेपरेट ठेवलेलं कधीही चांगलं. अपार्टमेंटमध्ये बऱ्याचदा आपल्याला तशी सोय नसते. आता ह्या भागात आपण WC जी सीट असते किंवा शॉवर आणि बेसिनची प्लेसमेंट बघू आपण. तर WCवर आपण बसताना आपलं जर तोंड उत्तर दिशेला असेल तर फारच छान आणि शॉवर असतो तो ईस्ट किंवा नॉर्थला असावा आणि वॉश बेसिनसुद्धा ईस्ट किंवा नॉर्थलाच असावा. अवॉइड काय करायचं आहे? WCचं तोंड आहे ते ईस्ट किंवा साऊथ फेसिंग हे टाळायचं आहे आणि वॉश बेसिन आणि टॉयलेट जे असतं ते एकदम जवळ ठेवू नये. ते थोडं त्यांच्यात अंतर असावं, कारण WCमधले बॅक्टेरियाज आपल्या वॉश बेसिनमध्ये सुद्धा येऊ शकतात. त्यामुळे दोघांचं सेपरेशन असणं फार गरजेचं आहे. आता यातील रंग कोणते? तर आपल्याला रंग देताना पांढरा द्यायचा आहे, हलका निळा, हलका ग्रीन ज्याला आपण हिरवा म्हणतो आणि क्रीमिश किंवा असं पेस्टल शेड्स असतील तर फारच चांगलं. एकदम लाल भडक, काळा किंवा गडद तपकिरी हे कलर्स आपल्याला टॉयलेटमध्ये अवॉइड करायचे आहेत. आता कॉमन ज्या मिस्टेक्स आहेत ह्यामध्ये काय असतात ते बघू. जे पूजा रूमच्या वरती टॉयलेट हे अवॉइड करायचं आहे. म्हणजे आपण ज्यावेळेला इंडिव्हिज्युअल बंगलो डिझाईन करतो त्यावेळेला आम्ही ह्या चुका टाळतो. आरशासमोर WC असू नये आणि सतत गळकी किंवा तुटकी काही फिटिंग्स असतील व पाईप्स असतील त्या टाळायच्या आहेत. त्या लगेच आपल्याला दुरुस्त करून घ्यायच्या आहेत. आता एक्झिस्टिंग टॉयलेट जर असेल, समजा तुम्ही एखादी प्रॉपर्टी परचेस केली आणि त्यामध्ये जर एक्झिस्टिंग टॉयलेटमध्ये काही दोष असतील तर हे साधेसुधे रेमेडीज आहेत. तर टॉयलेटचे दरवाजे आपल्याला कायम बंद ठेवायचे आहेत आणि एक सी सॉल्टचा बॉल ठेवायचा आहे, जो आठवड्यातून एकदा बदलायचा आहे. म्हणजे जी निगेटिव्ह एनर्जी जी असते ती त्या सॉल्टमध्ये येते आणि ती नंतर आपल्याला बाहेर फेकून द्यायची आहे. एक्झॉस्ट फॅन कायम आपल्याला वापरायचा आहे. रंग समजा डार्क असतील तर ते हलके वापरायचे आहेत. तर आणि काही ब्रोकन स्टाईल्स किंवा फिटिंग्स असतील तर ते आपल्याला लगेच दुरुस्त करायचे आहेत. तर आपण आज बाथरूम आणि टॉयलेटची वास्तू बघितली आहे. ही जर वास्तू योग्य असेल तर घरातील निगेटिव्ह एनर्जी आपोआप बाहेर जाते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेअरकेसची वास्तू बघणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.